तो भरतीला गेला होता, तू का पोलीस झाला नाही, तुझा तो विषय नाहीये, तू असा बारका आहे, तू पोलीस होऊ शकत नाही, तो दम तुझ्यात दिसत नाही. खरं तर मुंबई पोलीस असो किंवा महाराष्ट्र पोलीस, त्यांचा प्रवास खूप संघर्षाचाच असतो, कारण पोलीस होणं सोपं नसतं. त्यावेळेस आजूबाजूचे लोक जे म्हणजे बोलतात ना, मग त्यांना कसं फेस केलं तुम्ही? पण मध्येच कोरोना काळ आला, सगळ्यांनाच माहिती आहे की सगळ्या भरती पोस्टपोन झाल्या होत्या. म्हणजे अकॅडमी लावली होती की सेल्फ केला? जे भरती आली की अभ्यास करायचा, असं हुशार मुलगाच पोलीस होतो असा कधीच होत नाही. मी स्वतः 10वीत 2दा नापास झालेलो आहे. भरती अंतिम टप्प्यात आहे. मुलांसाठी काय सांगाल, जे नवीन मुलं आहेत किंवा आता ते भरती देणार आहेत? खूप मुलांना टेन्शन आलंय, ग्राउंड कसं द्यायचं किंवा पेपर कसं द्यायचा, तिथलं ते वातावरण कसं मॅनेज करायचं? मी माझं 1600 मीटर जेव्हा पळत होतो तेव्हा 3 राऊंड नंतरच आपला कार्यक्रम होतो, हे सगळ्यांना माहिती आहे. 4था राऊंड मी फक्त आई वडिलांचं म्हणजे चेहरा डोळ्यासमोर ठेवून तो 4था राऊंड कंप्लीट केला होता. त्यामुळे त्यामुळे शहारे आले मित्रांनो. जर आपलं मोटिवेशनच जर आपले आई वडील असतील ना, तर तुम्हाला बाहेर शोधत बसण्याची गरजच नाहीये. सगळ्या ग्रुपमधले सगळे आपले मित्र नसतात, हे क्लिअर तुम्हाला पण जाणवलं असेल. या भरतीतून बऱ्याच मुलांना भरतीतून बाहेर काढण्यासाठी सगळ्यात मोठं रिझन असेल तर ते मोबाईल असेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की हे जे काही 2-3 महिने तुमच्या हातात आहे, मुलींपासून लांबच राहा. जे तुमचे फेक मित्र आहेत त्यांच्यापासून पण लांब राहा. आणि हा जो 3 महिन्याचा कालावधी बाकी किंवा 2 महिन्याचा कालावधी आहे, हा शेवटचा घाव घालण्याचा वेळ आलेली आहे. म्हणून नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आमचे सहकारी मित्र कतारी सर हे तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत. आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांचा भरती होईपर्यंतचा प्रवास, त्यांनी भरती होण्यासाठी तयारी कशी केली, अपयश आलं तर ते कसं पचवलं, या सर्व गोष्टीवरती 1 बाय 1 करून आपण चर्चा करणार आहोत. चला वेळ न घालवता आपण सुरू करूया, त्यांच्यासोबतच बोलूया डायरेक्ट. नमस्कार मित्रांनो, माझं नाव केवल दारासिंग कतारी. मी मूळ नगर जिल्ह्याचा संगमनेर तालुका. 2021 मध्ये मी मुंबई पोलीसमध्ये भरती झालो. हा, मुंबई पोलीस मध्ये भरती झाली, हे ऐकायला भारी वाटतं माणसाला. मुंबई पोलीस मध्ये हे भरती झाली, पण इथपर्यंत येण्यासाठी तुम्हाला किती म्हणजे स्ट्रगल करावं लागतं? प्रवास कसा होता तुमचा इथपर्यंतचा? खरं तर मुंबई पोलीस असो किंवा महाराष्ट्र पोलीस, त्यांचा प्रवास खूप संघर्षाचाच असतो, कारण पोलीस होणं सोपं नसतं, हे सगळ्यांना माहिती आहे. जे भरती करतायत त्यांना हे नक्कीच जाणवलं असेल की पोलीस होणं सोपं नाहीये, आणि किंबहुना त्यांना नाव ठेवणं खूप इझी असतं. जसं आपण बघतो की आजकाल मुंबई पोलीस असो किंवा महाराष्ट्र पोलिसांना भरपूर लोक नावं ठेवतात, पण त्यांनी जे संघर्ष करून ती वर्दी मिळवली आहे ते प्रत्येकाला जमत नाही.